राजकारण करत नाहीत असं मला वाटतं, पण त्यांनी त्याच्यात स्पष्टता आणावी आणि कर्जमुक्ती जसं मी कालबद्ध स्वरूपामध्ये ती केली होती, करोना असताना सुद्धा केली होती, कालबद्ध होती, तसं तुम्ही कालबद्ध एक तारीख जाहीर करा की या तारखेपासून या तारखेपर्यंत एवढं कर्जमुक्त आम्ही शेतकऱ्यांना करून टाकू. पण ते कालबद्धही सांगित नाही, स्वरूप पण सांगत नाहीत, नेमकं आम्ही काय करणार? आता त्यांच्या प्रश्नाची उत्तर मी कशी देऊ? पण तुम्ही काय त्यांना सूचना करा, कारण मी त्यांना सूचना केलेली आहे. त्यांना सूचना केलेली आहे की कालबद्ध कार्यक्रम आखा, पंचनाम्याचं थोतांड करू नका. जसं स्वतःच्या जाहिरातबाजीवरती तुम्ही हजारो कोटी रुपये उधळले, त्याचा पंचनामा जनता करते. त्याच्यामुळे ह्या पंचनाम्याच्या शुक्लकाष्ट किंवा काय असतं त्याच्यामध्ये जनतेला अडकवू नका. विनासायास त्यांना मदत द्या, कारण शेतकरी आज खचलेला आहे. अनेकांची, काही जणांची घरं वाहून गेलेत, काही शेतकरी नाही आहेत पण त्यांची सुद्धा घरं वाहून गेलेत. मग प्रधानमंत्री आवास योजना जी काय आहे त्याचा आभास न आणता तुम्ही त्यांना आता घरं बांधून करा देत. पंजाबचं सरकार घरं बांधून देते. सर, पीएम केअर मधून पैसे द्या असं म्हणाला, याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे का की याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा? का महाराष्ट्र राष्ट्र देत नाही? पंजाब राष्ट्र देत नाही? राष्ट्र म्हणजे काय, फक्त गुजरात आहे? ही आपत्ती जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं धान्य संपूर्ण देशात जात असेल तरी राष्ट्रीय आपत्ती का नसावी? हा ओला दुष्काळ आहे की टंचाई आहे? मुख्यमंत्री म्हणतात की ही टंचाई आहे. त्यांच्या जाऊ द्या, मी आता काही शब्द वापरत नाही. त्यांच्या याचा दुष्काळ असेल तो, पण काय असेल त्याला काय शब्द लावायचं लावा, पण पहिली शेतकऱ्याला मदत करा. ओला दुष्काळ हा बोली भाषेतला शब्द आहे असं म्हणतात. आपण मुख्यमंत्री होतात, हो ना? शेतकऱ्यांना हा नाही, आता संजय राऊत यांनी जी माहिती दिली की त्यावेळेला पीएम केअर फंडाला महाराष्ट्रातून, महाराष्ट्रातल्या उद्योगपतींकडनं आणि सगळ्यांकडनं, तेव्हा भाजपच्या आमदार खासदारांनी सुद्धा पीएम केअर फंडला मदत केली होती. साधारणतः 2.5 लाख कोटी होती. मग त्यातले 25,000 कोटी, 50,000 कोटी आज जर दिले तर माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त होतोय. तर पीएम केअर फंडाचा पैसा वापरा आणि माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. हेक्टरी 50,000 रुपये त्याला द्या. मी मार्ग दाखवतोय त्यांना.